नमस्कार. आपल्या सर्वांचं स्टार 24 न्यूज चॅनलमध्ये स्वागत आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज काही तासामध्ये प्रचार थंडवणार आहे व प्रत्येक उमेदवारांनी आपली मेहनत हे आता 2 दिवसामध्ये कळणार आहे की नागरिक किती प्रतिसाद त्यांना देतात. तसेच आज आपल्यासोबत प्रभाग क्रमांक 22 मधून कोमल सचिन काळे हे उमेदवार असून त्यांचे पती आज आपल्यासोबत सचिन काळे आहेत. भाऊ, तुम्ही 15 दिवस झाला प्रचार करता, फिरता, नागरिकांमध्ये विक्या जाता. एकंदरीत नागरिकांचं वातावरण तुम्हाला कसं वाटतं बाबा? हे बघा, आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. तसं पाहायला गेलं तर 5:30 नंतरनं प्रचार थांबवायचा आहे आणि त्यामध्ये मी आणि माझी पत्नी मागील 2020 पासून ज्या पद्धतीने वार्डाच्या समस्या घेऊन लोकांच्या दारोदार फिरतोय, नगरपालिकेच्या चक्कर मारतोय आणि लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी तळमळीने पळतोय, ते एकंदर लोकांनी त्याची पोचपावती म्हणून आमच्या दोघांचं जल्लोषात स्वागत केलेलं आहे. आम्हाला भरभरून आशीर्वाद दिलेले आहेत आणि आम्हा दोघा नवरा बायकोंना आजच्या घडीला तुम्ही विचाराल तर आम्हाला असं वाटतं की विजय आमचा निश्चित होणार आहे. परंतु विजय निश्चित होत असतानाच लोकांच्या ज्या समस्या आहेत, काळेवाडीकरांच्या ज्या समस्या आहेत, त्या समस्यासुद्धा लोकांनी भरभरून आम्हाला सांगितलेल्या आहेत. लोकांनी आमच्या पाठीमागे येण्याचं कारण पण त्याच पद्धतीचं आहे. आमच्या प्रतिस्पर्धी ज्या उमेदवार आहेत त्या उमेदवारांनी मागच्या 9 वर्षामध्ये म्हणजे एकंदर 5 वर्ष नगरपालिकेचे कार्यकाळ संपल्यानंतर 4 वर्ष निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या. त्या 9 वर्षाच्या कार्यकाळामध्ये त्यांनी न केलेली कामं, त्यांनी ज्या पद्धतीने लोकांच्या समस्याकडे दुर्लक्ष केलं, त्या हेतूने लोकांनी प्रेरित होऊन नवीन चेहरा, एक सुशिक्षित चेहरा, माझी पत्नी ग्रॅज्युएट आहे, मी ग्रॅज्युएट आहे, तिचं BA शिक्षण पूर्ण झालेलं आहे, एक युवा चेहरा आणि शंकर भाऊंच्या माध्यमातून या ठिकाणी काळेवाडीकरांसाठी आज आम्हा दोघा पती पत्नींचा विचार करून माझ्या पत्नीला ज्या पद्धतीने त्यांनी तिकीट दिलेलं आहे, तर त्यांचा जो विश्वास आमच्यावरती आहे, जो काळेवाडीकरांचा विश्वास आमच्यावरती आहे, तो विश्वास आम्ही 100% सार्थ ठरवणार आहे. आणि ज्या काळेवाडीकरांच्या समस्या आहेत, आता तुम्ही समस्या बाबतीत जर बोलायचं झालं तर बघा, काळेवाडीला पाण्याच्या टाकीची आता नितांत गरज आहे. काळेवाडीतील जे रस्ते मागच्या 9 वर्षापासून प्रलंबित राहिलेले आहेत, ते रस्ते पूर्णत्वास नेण्यासाठी आम्ही या ठिकाणी जागृत राहणार आहे. खेळाचं मैदान जे विकसित झालेलं नाही, त्या मैदानासाठी आम्ही प्रयत्न करतोय. गार्डनची जी दुरावस्था झालेली आहे, जे सीमा भिंत त्या ठिकाणी झालेली नाही, तर त्या सीमा भिंतीसाठी आम्ही या ठिकाणी प्रयत्न करतोय. नवी ड्रेनेज व्यवस्था आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्यासोबत असलेले उमेदवार, आम्ही 4ही उमेदवार, 2 त्यातले वकिलीचं शिक्षण पूर्ण केलेले उमेदवार आहेत, 2 ग्रॅज्युएट उमेदवार आहे, असा सुशिक्षित पॅनल दिलेला आहे. मागच्या वेळेचे जे नीताताई पाडाळे आहेत, विनोद नडे आहेत, ह्यांनी जे प्रयत्न केलेले आहेत शिवस्मारकसाठी, त्याचबरोबर हर्षद नडे आणि कोमल काळे हे आम्ही सगळे मिळून या ठिकाणी शिवस्मारक पूर्णत्वास नेण्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार आहे. येत्या 5 वर्षामध्ये आम्ही काळेवाडीचा चेहरा मोहरा बदलणार आहे, शंकर भाऊंचे हात बळकट करणार आहे, फडणवीस साहेबांचे हात बळकट करणार आहे, त्याचबरोबर नरेंद्र मोदी साहेबांचे हात बळकट करणार आहे. अशी आमची एकंदर सगळी जी भूमिका आहे. आमचा आता वचननामा जर तुम्ही पाहिलात, बऱ्यापैकी आज आम्ही वचननामा सगळीकडे पोहोचवलेला आहे, तर तुम्ही आमचा वचननामा पहा आणि विरोधकांनी काय काम केलं तेही पहा, सभागृहामध्ये किती प्रश्न उपस्थित केले तेही तुम्ही पहा, माझ्या पत्नीचं शिक्षण, माझ्या विरोधी उमेदवाराचं शिक्षण ते पहा, त्यांच्या वयातील अंतर पहा. ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही एकंदर विचारात केला तर काळेवाडीकर 100% नवीन चेहरा म्हणून प्रभाग क्रमांक 22B मधून सर्वसाधारण महिलेतून कोमल सचिन काळे यांना भरघोस मतांनी निवडून देतील अशी मला आशा आहे. तर भाऊ, आपण बघता नागरिकांमध्ये जेव्हा मिसळत होता, प्रचार करत होता, काही तुम्हाला समस्या अशा जाणवल्या असतील की वाटलं असेल किंवा मी निवडून आल्यानंतर प्रथम प्राधान्य मी त्या समस्याला देईल, अशा कोणत्या समस्या तुम्हाला वाटल्या? हे पहा, काय होतं, मी 2020 मध्ये प्रचाराची सुरुवात केली ना, त्यावेळेस 3चा प्रभागाच्या हिशोबाने मी ज्यावेळेस कामाला लागलो होतो, त्यावेळेस मी लोकांच्या दारावरती गेलो ना, तर प्रभागाची इतकी दयनीय अवस्था करून ठेवली होती. परिस्थिती अशी आहे ना की धुराची गाडी न येणं, आज कचऱ्याच्या गाड्या न पोचणं, ड्रेनेजच्या लाईनी नवीन न टाकणं, अमृत योजनेच्या अंतर्गत आलेल्या पाईपलाईनी पूर्णत्वास न नेलं, ह्या ज्या गोष्टी आज मागं पडलेल्या आहेत, तर ह्या सगळ्या गोष्टींचे विचार जर आपण केला तर ह्या गोष्टीमुळे काळेवाडी मागं पडली. आम्ही मान्य करतो, काळेवाडीमध्ये 50%, 60% अनधिकृत घरं आहेत. अनधिकृत घरं म्हणजे ज्यांचे प्लॅन सँक्शन नाही आहे, परंतु प्रत्येक व्यक्ती हा टॅक्स पेएबल आहे, तो टॅक्स भरतो. त्या टॅक्समध्ये त्यांनी रोड टॅक्स असेल, त्याचा शिक्षण टॅक्स असेल, त्यांची घरपट्टी असेल, पाणीपट्टी असेल, हा सगळा टॅक्स महानगरपालिकेला दिला जातो. परंतु महानगरपालिकेमधून काळेवाडीकरांसाठी काय येतं ह्याचा पण आपण कुठेतरी विचार केला पाहिजे. जे लोकप्रतिनिधी आपण या ठिकाणाहून निवडून देतो, मग त्या लोकप्रतिनिधींचे कर्तव्य आहे की त्यांनी काळेवाडीच्या प्रश्नासाठी आवाज उठवला पाहिजे. आज काळेवाडीची परिस्थिती बघाल, प्रचाराला सगळे लोक फिरतात ते पाहाल, तर काळेवाडीची परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. नीताताई पाडाळ्यांच्या माध्यमातून जे काही 2-4 रोड सिमेंट काँक्रिटीकरणाचे त्यांनी सँक्शन करून आणलेले आहेत, त्या रोडची कामं या ठिकाणी चाललेली आहे. आणि शंकर भाऊंच्या माध्यमातून त्यांनी या ठिकाणी एक हे दिलेलं आहे की पाण्याची टाकी चालू करून दिलेली आहे, परंतु त्या पाण्याच्या टाकीवरनं बऱ्यापैकी समस्या आम्ही या ठिकाणी सॉल्व्ह केलेल्या आहेत. परंतु जर आपण तसं पाहायला गेलं तर आजही
एक पाण्याची टाकी विजयनगरसाठी स्वतंत्र होणे गरजेचं आहे आणि त्या पाण्याच्या टाकीवरून सगळी पाईपलाईन या ठिकाणी विजयनगरची फिरली गेली पाहिजे आणि ज्या थेरगावरून आलेल्या पाण्याच्या टाकीच्या पाईपलाईन आहेत त्या नडेनगर, काळेवाडी, गावठाण, ज्योतिबानगर यासाठी दिल्या गेल्या पाहिजे. म्हणजे 2 ठिकाणाहून वेगवेगळ्या टाकींचं पाणी आलं तर पाण्याची समस्या या ठिकाणी मार्गी लागू शकते. पण आमच्या माध्यमातून तुम्ही नागरिकांना काय आवाहन कराल व मी काळेवाडीकरांना एवढंच आवाहन करू की काळेवाडीच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपाचा शाश्वत विकास हा जर आपल्याला काळेवाडीमध्ये पाहायचा असेल, काळेवाडीची विकासगंगा पाहायची असेल तर शंकर भाऊंच्या माध्यमातून, शंकर भाऊंनी स्वतः सांगितलेलं आहे की येत्या निवडणुकीत तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या विचारांचे लोक तुम्ही निवडून दिल्यानंतर मी आमदार निधीतून जो आता निधी काळेवाडीकरांसाठी 101 कोटीचा दिलेला आहे त्याच्यात भरघोस तरतूद करून त्या ठिकाणी काळेवाडीच्या सर्वांगीण विकासासाठी मी पुढे राहील आणि येणाऱ्या 1 ते 1.5 वर्षामध्ये काळेवाडीकरांच्या 90% समस्या या ठिकाणी सॉल्व्ह केल्या जातील अशा प्रकारचं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे. आणि आम्ही तुम्हाला तेच आवाहन करतो की जर काळेवाडीचा विकास काळेवाडीकरांना महत्त्वाची गोष्ट सांगायची झाली तर पवनानगर बाबतीत आपण जर विचार केला तर मागच्या 1980 पासून या ठिकाणी पवनानगर वासीय रहिवासी घरं बांधून राहत आहे आणि त्या ठिकाणी आता नगरपालिकेने ज्या नवीन पद्धतीचं आरक्षण जाहीर केलं होतं, त्या गार्डनचा विस्तार केला होता, STPचा विस्तार केला होता. तर मी सगळ्यात पहिला एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी आवाज बुलंद केला होता आणि मी तेथील नागरिक रस्त्यावर घेऊन उतरलो होतो की काळेवाडीकरांच्या प्रश्नासाठी, अनधिकृत घरांच्या विषयासाठी आणि आज पवनानगर वाचवण्यासाठी जर कोणी पुढे आला असेल तर त्याचा सगळ्यात पहिला मी पुढे आलो होतो. आणि त्याचबरोबर आज विनोद भाऊंनी पण त्यांच्या कार्य अहवालात आणि त्यांनी जाहीर केलेलं आहे की आम्ही ज्या या ठिकाणी निवडून आल्यानंतरनं पवनानगरमधील एकाही घराच्या विट्याला हात लावून देणार नाही आणि शंकर भाऊंनी सुद्धा आम्हाला त्या पद्धतीचा शब्द दिलेला आहे की पवनानगर वासियांच्या प्रत्येक उमरा वाचवण्यासाठी ते आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील. आणि पवनानगर वासियांना मी एवढंच आवाहन करतो, सचिन काळे आणि त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे उर्वरित 3 उमेदवार तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. तुम्ही काही काळजी करू नका, या ठिकाणी आम्ही सक्षम आहोत. तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या विचारांची लोक या ठिकाणी निवडून द्या आणि तुम्ही पहा की आम्ही तुमच्या घर वाचवण्यासाठी सगळ्यात पहिला या ठिकाणी GR आणू. एवढंच बोलतो. तर एकंदरीत आपण बघतो की एक सुशिक्षित उमेदवार असून प्रभागातली प्रत्येक समस्येची जाणीव आहे. त्यांच्या बोलण्यातून असं जाणवलं की येणाऱ्या काळामध्ये आम्ही त्या समस्या प्राधान्याने सोडवण्याचा प्रयत्न करू व नागरिकांना कशा सुखसुविधा उपलब्ध होतील व नागरिकांना आमच्या इकडे येताना कोणते संकोच न वाटणार अशी त्यांचं बोलण्यातून जाणवलं आहे. स्टार 24 साठी संतोष गोतोळे, पिंपरी चिंचवड.